गेल्या 5 दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेवगाव नगर परिषदेचे कर्मचारी संपावर आहेत। मात्र अजूनही त्यांची कोणी दखल घेतली नाहीये। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी शहरामधनं भीक मागो आंदोलन केलंय आणि भीक मागून जमा झालेली रक्कम ही मुख्याधिकारी यांच्याकडे जमा करण्यात येणार आहे। शेवगाव नगर परिषदेचे कर्मचारी गेल्या 5 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत। तरी अजूनपर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शेवगाव शहरामध्ये भीक मागो आंदोलन केलंय। भीक मागून जमा झालेली रक्कम ते मुख्याधिकारी यांच्याकडे जमा करणार आहेत। गेल्या 5 दिवसांपासून आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांमुळे शहरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरलंय। नगर परिषदेमध्ये 253 कर्मचारी आहेत। नगर परिषद होऊन 1.5 वर्ष झालंय, तरी त्यांच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीयेत। अनेक वेळा आंदोलने केली, लेखी तोंडी आश्वासनेही मिळाली आहेत, तरी त्यावरती कोणतीच कारवाई झाली नाहीये। कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी दर्जा मिळावा, कायमस्वरूपी कामांमध्ये समाविष्ट करण्यात यावं, किमान वेतनानुसार पगार देण्यात यावा, भविष्य निधी स्वतंत्र खात्यातील जमा करण्यात यावा, या मागण्यांसाठी भीक मागो आंदोलन करण्यात आलंय। या आंदोलनामध्ये रमेश खरात, संतोष मोहिते, सुनील बोरुडे, सूरज मोहिते, राजेंद्र बर्वे, राजू गायकवाड, अण्णा शिंदे, हरिभाऊ शेकडे, सचिन देहाडराय, श्याम मुळे, गणेश हुशार, संजय सुरवसे, भारत चव्हाण, जय बोरुडे यांच्यासह सर्व कर्मचारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। नगर परिषदचं पगार गरम पंचायत ते पण टायमाला नाही, त्या पगारात आमचा काही भागत नाही। मानाय बोलायला गेलं तर ते लोक म्हणजे तुमच्यावर कार्य करू असं करू 30 दिवस आम्ही घरी जायला तयार। त्याच्यात आमच्या पंचायतचं ते भागच सुरू आहे, आम्हाला येतून वाढ पाहिजे। ग्रामपंचायत कार्यालयामध्ये असेच माझे ग्रामपंचायतचे मेंबर लोक कुणी अपक्ष हे आलेले आणि ते आमच्यावर डाव टाकायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ग्रामपंचायतचा पगार मिळून राहिलेला आहे। आम्हाला नगर परीक्षेचा पगार नाही, आमचे लोक मरायला लागले, रिटायर व्हायला लागले, आमच्या आया बहिणी काही मेले आणि याची जोखमदारी कोण घेणार? आणि मॅडम 2-2 शाळेंवर मग झेलमट किती का आम्हाला? म्हणजे कोणचा अधिकार आहे तुमचा ग्रामपंचायत कार्यालयाचा? लोकांना सिक्के सह्या द्यायच्या अशा सह्या द्यायच्या नाही, पगार नाही। एवढ्या पगारात पुरत का? कपड्यावाला मिटत नाही का? धान्यवाला मिटत नाही, काय करायचं? दिलीप शिवराव इंगळे बोलतो असा। 15/7/2000 ला नगर परिषद मंजूर झालेले, तेव्हापासून आमची आतापर्यंत फसवणूक केलेली। मॅडमला आम्ही वारंवार निवेदन दिले, कापडणीस साहेबाला दिले, पण त्याच्यानंतर महानूर होते त्यांना निवेदन दिले। त्यांनी वारंवार आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी यांनी आमची फसवणूक केलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत असंच गावात असंच याच्यापेक्षा डबल घाण होणार आहे। याच्यानंतर यांनी शिवणी अध्यक्षिणी, उपाध्यक्षिणी, नगरसेवकने आम्हावर काय करायचं ते करायला तयार आहेत, कारवाई करायला केली आम्ही सस्पेंड एवढे झाले तयार आहेत आम्ही। पण जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आम्ही असाच बंदचा कारभार करणार। संदीप देहाडराय, सलीम शेख, C24 तास, शेवगाव।